ही डिश बघितल्यानंतर खावीशी वाटते ना. ओळखलं का काय बनवलं आहे? आज आपण झणझणीत आणि टेस्टी असा मटण खिमा बनवणार आहोत. मटण खिमा बनवण्यासाठी खिमा पाव किलो आणि मटण पाव किलो घेतलेला आहे. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धने जिरे पूड, अर्धी वाटी दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे आलं लसूण पेस्ट. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण टाकून फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देऊया. 2 कांदे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेऊन कट करून घेऊया. 2 तास मॅरिनेशन झालेलं आहे. खिमा शिजवण्यासाठी एक मिडियम कुकर घेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल तापल्यानंतर 1 तमालपत्र आणि दालचिनीचा 1 तुकडा टाकून त्याच्यामध्ये खिमा टाकून घेऊया. खिमा टाकून झाल्यानंतर याला 10 ते 15 मिनटं चांगली वाफ देऊया. खिमा 10 ते 15 मिनटं वाफ दिल्यानंतर याला पाणी सुटेल, ते पाणी पूर्ण आटू द्या. 1 ग्लास गरम पाणी टाकून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया. कुकर थंड होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून 4 लवंगा, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून भाजून घेऊया. भाजल्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, एका टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती टाकून तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. यानंतर धने जिरे पूड 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, घरचा कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकून पुन्हा 2 मिनिट चांगलं परतून घेऊया. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे. यामध्ये मटण खिमा टाकून 10 मिनटं शिजवून घेऊया. शिजल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हलवून घेऊया. तयार झालेला आहे मटण खिमा. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका.